उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज आपल्या अहिल्यानगरमध्ये 17वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन साजरे होत आहे। या कार्यक्रमासाठी मी आवश्यक आलं पाहिजे आणि माझा बारामतीला कार्यक्रम असताना सुद्धा ज्या व्यक्तीला एखादी गोष्ट त्यांनी सांगितल्यानंतर मी नाही म्हणू शकत नाही, असे आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार, ते नुसते लोकप्रिय नाहीत बंधूंनो, शेवटी माणसाच्या डोक्यामध्ये हवा गेल्यानंतर किंवा एखाद्या आमदार झाल्यानंतर काही लोकांच्या डोक्यामध्ये हवा शिरते। राजकीय कार्यक्रम असू द्या, राजकीय कार्यक्रमात मी पाहतो एखादा आमदार खासदार राबत असतो, हे करत असतो, परंतु आज तुमचं साहित्य संमेलन आहे, आज कार्यक्रम हा वेगळा आहे। हा काय राजकीय कार्यक्रम नाही, हा ठराविक लोकांचा, एक विचारवंतांचा, एक बुद्धिजीवी वर्गाचा हा कार्यक्रम आहे। आणि या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यासारखा वागणारा, ह्याचा सत्कार करा, ह्याचं नाव घ्या, ह्याचं हे करा, एवढं बारीक साहित्यकाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या तुमचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप, तुम्ही साहित्यकात एका ह्याच्यावर माणसाची पारख करायची असते, पारख करायची असते। बघा, भैया म्हणजे भैया आमदार वाटलेच नाहीत, भैया तुमच्यातलेच वाटले। मी कैलासवासी अरुण काकांची पण आज आठवण आपल्या सर्वांना आल्याशिवाय राहत नाही, कारण का अरुण काकाच्या नावाने ह्या साहित्य नगरीला आपण सर्वांनी नाव दिलेलं आहे। निश्चित प्रकारे काकांनी आमच्यावरती सगळ्यांवरती त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे संस्कार, त्यांचे विचार आणि त्यांचा आदर्श आम्हा सर्व आमदारांवरती होता। काका हे वेगळे होते, एक टापटीशीरपणा, एक शिस्त आणि एक सर्वांना मदत करणारा, या जिल्ह्यामध्ये नुसता नगर शहरापुरता नाही, या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सर्वांना मदत करणारा हा आपला नेता आज जरी आपल्यात राहिला नसला तर त्यांची आठवण, त्यांचे विचार, त्यांची शिकवण घेऊन आज निश्चित प्रकारे ही पिढी, मी संग्राम भाई आणि संदीप आपल्या सचिन भाऊंचं दोघांचंही निश्चित प्रकारे आभार मानतो की काकांचा वारसा तुम्ही दोघं भाऊ जपताय आणि तो वारसा पुढे घेऊन जाताय। आणि सर्व क्षेत्रामध्ये, नुसतं राजकीय क्षेत्रामध्ये नाही, सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही इथल्या नगरकरांना, इथल्या सामान्य गोरगरीब मागासवर्गीय अल्पसंख्याक माणसांना तुम्ही मदत करताय, सहकार्य करताय, त्याचा एक निश्चित प्रकारे आनंद आणि एक अभिमान आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी आहे। आज जरी मी सांगतो, आज कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या महापौर ज्योतिताई गाडे, सचिन भाऊ जगताप, आपल्या आजचे स्वागताध्यक्ष आपले सुरेशरावजी बनसोडे साहेब नगरसेवक, ज्यांनी आपल्या शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागेजी, कार्याध्यक्ष ज्ञानदेवजी पाडुळेजी आणि आजचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर संदीपजी आमचे सांगळे, सुभाषजी लोंडेस, आमचे शहराचे जिल्हाध्यक्ष संपतजी बारसकरजी, सुनीलजी गोसावी, कुमारसिंह वाकडे, गणेशजी भोसले, अविनाशजी गुले, प्रकाश बागानगरे, अशोकरावजी गायकवाड, भगवानरावजी राऊत, संजय खामकर, परिमल निकम, जयवंत गायकवाड, महेश लोंढे, संजय चोपडा, मयूर बांगर, बाबूशेठ नागरगोजे, मोहित पंजाबी, रोहन सानप, अमोल येवले, बाळासाहेब पवार, महेश नवले, माणिकराव विदाते, ज्ञानदेव रासकर, आता मी सगळे आजी माजी नगरसेवक, आजी माजी महापौर, सर्व पत्रकार, सर्व साहित्यिक, या क्षेत्रातील सगळेच
मला आज उपस्थित असणारे सर्वच आपण सर्वजण या 17व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत असताना या वैचारिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक पर्वात सहभागी होताना आणि तुमच्याबरोबर सहभागी होताना निश्चित प्रकारे आज मला एक आनंद आहे. आज हा कार्यक्रम वेगळा आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपली मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती याचं संवर्धन करण्याचं महान कार्य या अशा संमेलनाच्या माध्यमातून होत असतं आणि हे काम निश्चित प्रकारे आपण करताय. आजच्या आधुनिक काळामध्ये ही नवीन जी तरुण पिढी आहे ती मोबाईल आणि आभासी जगात अधिक गुंतलेली आपल्याला दिसून येते आणि अशा काळामध्ये आज शब्दगंध सारखे साहित्य संमेलन माझ्या या विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि विचार करण्याची प्रेरणा देत आहे. म्हणून हे साहित्य संमेलन आयोजित केलेल्या सर्वच शब्दगंध साहित्य परिषदेच्या सर्व आयोजकांचे मी विशेषतः त्या सर्वांचे अभिनंदन करतो. खरं तर आज हा कार्यक्रम वेगळा आहे. आपण सर्वजण कार्यक्रमामध्ये आज मी पाहिली, तुमची कार्यक्रम पत्रिका पाहिली. यामध्ये अनेक साहित्यिक, अनेक विचारवंत, अनेक आपले शब्दगंध प्रतिनिधी, अनेक आपले प्राचार्य असतील, आपल्या मराठी भाषेच्या अभ्यास मंडळाचे असतील, अनेक IAS अधिकारी असतील, आपले सगळेजण आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये शाहिरी जलसा हे पण सत्र आहे. त्यानंतर मला वाटतं आपलं आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचं चित्रण असेल, कथा काव्य लेखन स्पर्धा असतील, तुमचे पुस्तक प्रकाशन असेल, त्यामध्ये निश्चित प्रकारे आणि शेवटच्या दिवशी मला वाटतं असा मी घडलो, खूप चांगला विषय भैया असा मी घडलो. आणि राहीबाई आमच्या पोपरे बीजमाता कृषी विभागामध्ये त्यांनी काम आहे ते आहेत, गुलाबराव खरात साहेब आहेत आणि निश्चित प्रकारे म्हणजे ग्रंथ बाकीच्या अनेक गोष्टीचा यामध्ये समावेश या साहित्य आपल्या संमेलनामध्ये केलेला आहे. निश्चित प्रकारे या साहित्य संमेलनाचा उपयोग आमच्या नवीन पिढीला एक कुठेतरी वाचनाची आवड होईल. शेवटी आपण आज म्हणतो वाचन कराल तर वाचाल, वाचाल तर वाचाल, याप्रमाणे निश्चित प्रकारे आजच्या तरुण पिढीने थोडं वाचन केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि शेवटी वाचल्यानंतर तुम्ही